आपण जे काही काम करतो त्या कामात एवढी गोपनीयता ठेवा की जेव्हा यश मिळेल तेव्हा ते आपल्याला जगाला ओरडून सांगावे लागणार नाही, ते आपोआपच सर्वांना कळेल। यश आणि अपयश आपल्या मान्यावर आहे। अपयश जर पत्करले तर तुम्ही हरता आणि यश मिळवायचे ठरवले तर तुम्ही जिंकता सुद्धा। जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अपयश स्वीकारत नाही तोवर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही। तुम्ही जर सूर्यासारखे यशाने तळपत राहू इच्छित असाल तर आधी सूर्यासारखे जळायलाही शिका। कारण स्वप्न साकार करण्यासाठी शहाणपण नाही तर झपाटले पण आवश्यक आहे। कोणतेही लक्ष्य निश्चयापेक्षा मोठे नाही। कोणतीही लढाई न लढताच सोडू नका। कारण माणूस बाहेरच्या स्पर्धेला नाही तर स्वतःशी असलेल्या स्पर्धेलाच जास्त घाबरत असतो। आणि कसं आहे, पानगळती झाल्याशिवाय जशी नवपल्लवी येत नाही तसेच अपयश आणि संघर्षाशिवाय संधी सुद्धा मिळत नाही। वेळ कितीही वाईट असू द्या पण एक ना एक दिवस आपली ही वेळ येतेच। जेवढा मार्ग दिसतोय तेवढाच प्रवास सुरू ठेवा। तिथे पोहोचल्यावर पुढचाही मार्ग आपोआप दिसू लागेल। आयुष्यामध्ये पश्चाताप करणं सोडून द्या आणि ते ध्येय गाठा जिथे पाहून तुम्हाला सोडून दिलेल्यांना पश्चाताप होईल। आणि कसं आहे, स्वप्न ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने तर ती आहेत जी आपली झोप उडवतात। कारण झोपेत पाहिलेलं स्वप्न सकाळी विसरतं, पण अविरत जागे असताना पाहिलेले स्वप्न हे आपल्याला यशाच्या दिशेने जाण्यासाठीचा एक मार्ग असतो। आणि ज्या दिवशी आपण यशस्वी होऊ त्या दिवशी हे स्वप्न लोकांसाठी दिव्य स्वप्न ठरेल। त्यामुळे विचार करा आणि आपला विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवा आणि विचार मोठा करायला शिका। आयुष्यात काही होईल पण विचार मोठा ठेवायला काय हरकत आहे। एकदा एक माणूस त्याच्या शेतामध्ये जेवण करत असतो आणि जेवताना त्याच्या भाकरीवर काहीही नसतं, तर तो माणूस त्या भाकरीचा तुकडा तोडून तसाच भाकरीला लावतो आणि खातो, तसाच भाकरीला लावतो आणि खातो। दुसरा पाहणारा माणूस म्हणतो की अरे तुझ्या भाकरीवर तर काहीच नाहीये, मग तू असं का करतोयस? तर तो म्हणतो की मी माझ्या भाकरीवर चटणी आहे असं समजून खातोय, त्यामुळे मला चटणीसोबत रोटी खाल्ल्याचा आस्वाद मिळतोय। तर तो पाहणारा माणूस म्हटला की अरे फक्त विचारच करायचा आहे ना की चटणी सोबत भाकरी खातोय, तर असा विचार कर ना की भाकरी सोबत बासुंदी खातोय म्हणून, विचारच करायचा आहे ना। त्यामुळे आपला विचार मोठा ठेवा, विचार करा, विचार बदला, म्हणजे जग नक्कीच बदलेल।